खरं प्रेम करणाऱ्यांचे हे असतात संकेत. तुमचा जोडीदार खरा आहे का जाणून घ्या. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक विशेष स्थान असते. माणूस कितीही व्यस्त असो, कितीही मोठा झालेला असो किंवा आयुष्यात कितीही यश मिळवलेले असो, तरीही मनाच्या एका कोपऱ्यात त्याला एका अशा व्यक्तीची अपेक्षा असते जी त्याला मनापासून समजून घेईल, त्याच्या सुखदुःखात साथ देईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचा हात सोडणार नाही. खरे प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाच्या आयुष्याला अर्थ देते. अनेकदा माणूस आयुष्यात खूप लोकांना भेटतो, अनेक नाती जोडतो, पण त्यापैकी फारच थोडी नाती अशी असतात जी मनापासून जपली जातात आणि जी आयुष्यभर टिकतात. म्हणूनच प्रत्येकाला मनापासून असे वाटत असते की आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जी आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करेल. परंतु आजच्या काळात प्रेम या शब्दाचा अर्थ अनेकदा बदललेला दिसतो. अनेक लोक प्रेमाचा संबंध केवळ आकर्षणाशी जोडतात, काहीजण पैशाशी तर काहीजण बाह्य स्वरूपाशी. त्यामुळे खरे प्रेम आणि तात्पुरते आकर्षण यामधील फरक अनेकांना समजत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर खरोखर प्रेम करत असते तेव्हा तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांमध्ये काही विशेष बदल दिसून येतात. त्या बदलांमधूनच आपल्याला समजते की समोरची व्यक्ती आपल्यावर खरंच मनापासून प्रेम करते आहे की नाही. खऱ्या प्रेमाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याग. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात तेव्हा त्या व्यक्तींना एकमेकांच्या आनंदासाठी काही गोष्टी सोडण्याची तयारी असते. प्रेम हे केवळ शब्दांत व्यक्त होत नाही, तर ते कृतीतून दिसून येते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराची काळजी वाटत असेल, त्याच्या आरोग्याची, त्याच्या भविष्याची चिंता असेल, तर तो स्वतःच्या काही सवयी बदलायला तयार होतो. अनेक वेळा असे दिसते की एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीच्या आग्रहामुळे वाईट सवयी सोडते. तंबाखू, सिगरेट, दारू किंवा इतर व्यसने असतील तर ती सोडण्याचा प्रयत्न करते, कारण त्याला समजते की त्याच्या या सवयींमुळे त्याच्या प्रेमाला त्रास होऊ शकतो. खऱ्या प्रेमात बदल घडतो, पण तो जबरदस्तीने नसतो. तो बदल मनापासून घडतो. कारण जेव्हा माणूस कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याला त्या व्यक्तीला दुखवायचे नसते, त्याला तिच्या डोळ्यांमध्ये आनंद पाहायचा असतो. त्यामुळे तो स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. हेच खऱ्या प्रेमाचे एक मोठे चिन्ह मानले जाते. प्रेमामध्ये आणखी एक मोठा बदल म्हणजे विचारसरणीतील बदल. जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याच्या विचारांमध्ये मी हा शब्द जास्त असतो, त्याला स्वतःचा विचार जास्त असतो. परंतु जेव्हा तो प्रेमात पडतो तेव्हा त्याच्या आयुष्यात आपण हा शब्द येतो. तो स्वतःच्या निर्णयांमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू लागतो. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता फक्त त्याची राहत नाही, तर त्या दोघांची बनते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आधी स्वतःच्या इच्छेनुसार सर्व निर्णय घेत असेल, परंतु प्रेमात पडल्यावर तो प्रत्येक निर्णय घेताना आपल्या जोडीदाराचा विचार करतो. तो म्हणतो की आपण दोघे काय करू, आपल्याला काय योग्य आहे, आपल्यासाठी काय चांगले आहे. या छोट्या बदलांमध्येच प्रेमाची खरी झलक दिसून येते. कारण खरे प्रेम हे नेहमी एकत्रितपणे जगण्याची भावना निर्माण करते. प्रेमामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ. जीवनामध्ये सुखदुःख हे दोन्ही येतात. कधी आनंदाचे दिवस असतात तर कधी संकटाचे क्षण येतात. अशा वेळी खरे प्रेम ओळखायला मिळते. जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा अनेक लोक आपल्याजवळ असतात, पण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा फार कमी लोक आपली साथ देतात. खरे प्रेम करणारी व्यक्ती मात्र कोणत्याही परिस्थितीत आपला हात सोडत नाही. जर एखाद्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल तर त्याच्या अडचणी तुम्हाला स्वतःच्या वाटतात, त्याच्या दुःखात तुम्हाला वेदना होतात आणि त्याच्या आनंदात तुम्हाला समाधान मिळते. अशी भावना केवळ खऱ्या प्रेमातच दिसून येते. कारण खरे प्रेम हे केवळ आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी नसते, तर संकटाच्या काळात एकमेकांसाठी उभे राहण्याची ताकद देणारे असते. आजच्या काळात अनेकदा लोक प्रेम करताना समोरच्या व्यक्तीची संपत्ती, त्याची आर्थिक स्थिती, त्याच्याकडे असलेल्या सुखसुविधा या गोष्टी पाहतात. काही लोकांना वाटते की पैसा, घर, गाडी किंवा सामाजिक प्रतिष्ठा यामुळे जीवन सुखी होईल. पण खऱ्या प्रेमामध्ये या गोष्टींचे महत्त्व फारसे नसते. कारण प्रेम हे मनाशी जोडलेले असते, वस्तूंशी नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर ती तुमच्या परिस्थितीला स्वीकारते. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब, तुमच्याकडे मोठी संपत्ती असेल किंवा साधे आयुष्य असेल, यामुळे तिच्या प्रेमात फरक पडत नाही. कारण तिला तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रेम असते, तुमच्या मनावर प्रेम असते. अशी व्यक्ती तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या स्वभावाला महत्त्व देते. खऱ्या प्रेमामध्ये अपेक्षा असतात, पण त्या स्वार्थी नसतात. त्या अपेक्षा असतात समजून घेण्याच्या, आदराच्या आणि विश्वासाच्या. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर मनापासून विश्वास ठेवतात तेव्हा त्यांचे नाते अधिक मजबूत होते. विश्वास हा प्रेमाचा पाया असतो. जर त्या पायामध्ये तडा गेला तर नाते टिकवणे कठीण होते. म्हणून खरे प्रेम करणारी व्यक्ती कधीही विश्वासघात करत नाही. जीवनात अनेकदा लोकांना असे वाटते की प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक भावना आहे,
परंतु खरे प्रेम हे त्यापेक्षा खूप मोठे असते. ते एक जबाबदारी असते, एक नाते असते, एक विश्वास असतो. त्यामध्ये एकमेकांची काळजी घेण्याची भावना असते. त्यामध्ये एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याची तयारी असते. म्हणून मित्रांनो, खरे प्रेम ओळखण्यासाठी मोठ्या शब्दांची किंवा मोठ्या वचनांची गरज नसते. ते लहान लहान गोष्टींमध्ये दिसते. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये असलेली काळजी, त्याच्या बोलण्यात असलेली आपुलकी, त्याच्या कृतींमध्ये दिसणारी प्रामाणिकता आणि संकटाच्या काळात दिलेली साथ, या सर्व गोष्टी खऱ्या प्रेमाची ओळख करून देतात. जीवनात जर तुम्हाला अशी व्यक्ती भेटली जी तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करते, तुमच्या आनंदासाठी स्वतःमध्ये बदल घडवते, तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुमचा हात धरून उभी राहते आणि तुमच्या मनाला समजून घेते, तर त्या नात्याची किंमत नक्कीच जपा. कारण खरे प्रेम आयुष्यात वारंवार मिळत नाही. ते आयुष्याला अर्थ देणारी एक अमूल्य भेट असते.